नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर सर विदर्भ आयस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण समास हा टॉपिक अभ्यासणार आहे। मराठी व्याकरणमधील जो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक समजला जातो तो म्हणजे समास। आयोग नेहमी या समासच्या टॉपिकवर नक्कीच प्रश्न विचारते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा गट क जी मुख्य परीक्षा होणार आहे 4 फेब्रुवारीला, त्या रोजीसुद्धा तुम्हाला यावर नक्कीच प्रश्न आलेले राहील। ठीक आहे, तर या सेशनमध्ये आपण समास टॉपिकवर चर्चा करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, समास हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा यासाठी सुद्धा आहे कारण जोड शब्द हा जो घटक आहे यावर आयोग नेहमी प्रश्न विचारते। मग जोड शब्द मराठीमध्ये संधीच्या 2 वर्णानं आपण जे काही वेगवेगळे शब्द असते त्या 2 शब्दामधील वर्णाचा विचार करून सुद्धा जोड शब्द तयार करत असतो किंवा बोलतो। आणि समास या टॉपिकमध्ये सुद्धा आपण काही वेगवेगळे परस्पर संबंध दाखवणारे शब्द असतात, त्या शब्दांची काटकसर करून 2 शब्दांच्या एकत्रीकरणाला आपण समास म्हणतो। म्हणजेच काटकसर हे सुज्ञ माणसाचे लक्षण असते विद्यार्थी मित्रांनो। त्याचप्रमाणे जसं माणूस व्यवहारामध्ये काटकसरीने वागतो, तसंच भाषेमध्ये सुद्धा शब्दांची काटकसर करून आपण परस्पर संबंध असणारे वेगवेगळ्या शब्दापैकी काही शब्दाची काटकसर करून आपण एक जोड शब्द तयार करतो आणि त्यानुसारच तो उच्चारतो। म्हणजे बल आहे बाहुत असा तो असं न म्हणता आपण बाहुबली असं म्हणतो। राजाचा वाडा असं न म्हणता आपण राजवाडा असं उच्चारतो आणि लिहितो सुद्धा, येते लक्षामध्ये। नवऱ्याची किंवा बायकोची आजी असं न म्हणता आपण आजी सासू असं म्हणतो। असं जे आपण वेगवेगळ्या शब्दांची काटकसर करून शब्दाची जी मांडणी किंवा जुळणी करून आपण उच्चारतो त्यालाच मित्रांनो समास असं म्हणतात। तर हा समास घटक खूप महत्त्वाचा आहे। पेपरच्या दृष्टीने वेगवेगळ्या एक्झाममध्ये यावर नक्कीच प्रश्न येत असतात। तर आजचा सेशन तुम्हाला खूप फायद्याचा ठरणार आहे। नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा नक्कीच तुमच्या वेळेचा तुम्हाला सदुपयोग झालेला पेपरामध्ये लक्षात येईल। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या प्ले स्टोअरवर तुम्हाला जो काही ॲप आहे, ठीक आहे, विदर्भ आयस अकॅडमीच्या नावाने, त्या ॲपमध्ये तुम्हाला काही दिवसातच मराठी व्याकरण बेसिक टू ॲडव्हान्स हा मराठीचा जो कोर्स आपण बनवलेला आहे आणि बेस्ट तुम्हाला देण्याचा या व्याकरणचा जो काही भाग आहे तुमचा कमी वेळेत चांगल्या प्रकारे पूर्णपणे परिपूर्ण अभ्यास करून देण्याचा थोडा आपण प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, तर तुम्ही नक्कीच हा कोर्स जॉईन करू शकता। काही येत्या दिवसात तुम्हाला तो आपल्या ॲपवर, विदर्भ आयस अकॅडमीच्या ॲपवर तो उपलब्ध होणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण दुसरा आणखी एक कोर्स लॉन्च करत आहे, म्हणजे 26 जानेवारीच्या अलीकडे होऊन जाईल शक्यतो, शब्दसंग्रहाचा। कारण व्याकरण तर आयोग अलीकडे वेगवेगळ्या संकल्पनेवर प्रश्न विचारते, तर त्या संकल्पना पूर्ण कव्हर करण्याचा मी यामध्ये प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। त्याचबरोबर शब्दसंग्रह हा जो तुम्हाला थोडासा रट्टासारखा भाग वाटतो, तो शब्दसंग्रह, शब्दसिद्धी, तत्सम, तद्भव, कानडी शब्द, पोर्तुगीज या सर्व घटकांचा मी चांगल्या प्रकारे शब्दांची मांडणी करून परस्पर संबंधानुसार चांगली मांडणी करून आपण ट्रिक्स आणि काही काल्पनिक स्टोरीच्या मार्फत तो सोपी करून देण्यासाठी एक शब्दसंग्रह व शब्दसिद्धीचा कोर्ससुद्धा आपण काही दिवसातच लॉन्च करत आहे। त्याचाही तुम्ही नक्कीच फायदा घ्या। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमधील आपला मुख्य घटक तो म्हणजे काय, समास। तर हा समास हा घटक अभ्यासण्यासाठी लक्षात ठेवायचा आहे आपल्याला। ठीक आहे, की तर मित्रांनो, समासमध्ये हे लक्षात ठेवायचं, समास बनतो कसा, म्हणजे काही महत्त्वाच्या काही संकल्पना आहेत त्यावर आपण आधी चर्चा करू। समास हा जो घटक आहे, तर 2 किंवा अधिक पदे जे असतात, म्हणजेच शब्द असतात, ठीक आहे, 2 किंवा अधिक पदे परस्पर संबंधामुळे एकत्रित करण्याला, ठीक आहे, एकत्रित करण्याला काय म्हणतात, समास असं आपण म्हणतो। राहील लक्षात, 2 किंवा अधिक पदे एकत्रित, म्हणजे 2 किंवा अधिक पदे परस्पर संबंधामुळे, त्यांच्या दोघांचा परस्पर संबंध आहे, त्या परस्पर संबंधामुळे एकत्रित करण्याच्या पद्धतीलाच आपण काय म्हणतो, समास असं म्हणतो। राहील लक्षात। त्यानंतर आता हे जे पद असतात परस्पर संबंध दाखवणारे, मग त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त काही शब्द असते, त्याचा परस्पर संबंध दाखवण्यासाठी त्यामध्ये उभयनिव्वय वापरले जाते किंवा विभक्तीचे प्रत्यय वापरले जाते किंवा इतर शब्दांचा आपण त्यात काय केलेलं असते, भर टाकलेली असते किंवा पाडलेली असते। ह्या काही परस्पर संबंध दाखवणाऱ्या शब्दांचा आपण लोप करून, म्हणजेच विभक्ती प्रत्ययाचा लोप करून किंवा उभयनिव्वयाचा लोप करून किंवा इतर शब्दांचा किंवा विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अवयांचा लोप करून 2 पदांना म्हणजे शब्दांना आपण जे जोडतो, या 2 शब्दांना किंवा परस्पर संबंधामुळे 2 पदांना जोडण्याच्या पद्धतीला म्हणतो आपण समास। आणि
शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होणार आहे किंवा जो शब्दाच्या एकत्रीकरण केल्यामुळे जो एक जोडशब्द तयार होत असतो त्याला म्हणतात समासातील सामासिक शब्द. येत्या लक्षामध्ये म्हणजे जो आपण दोन शब्दापासून एक जोडशब्द तयार करणार त्या जोड शब्दाला आपण काय म्हणणार सामासिक शब्द. त्यानंतर येते मित्रांनो हा जो शब्द असतो मग तयार झालेला हे जे दोन शब्द असतात या दोन शब्दांनाच आपण काय म्हणतो समासातील पद. म्हणजे समासातील पद नेमकं काय असते तर लक्षात ठेवायचं सामासिक शब्द बघा. समासातील पद म्हणजे थोडक्यात समासातील पद म्हणजे ज्या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या शब्दांना आपण काय म्हणतो समासातील पद. आपण समजा राजवाडा हा शब्द घेतला मग राजाचा वाडा वाडा हा दुसरा पद आपण प्रधान दाखवलं तर पहिल्या पदाला राजा या पदाला नाही का आपण चा जोडलं. चा या विभक्तीचा प्रत्ययाचा लोप करून राजवाडा हा जो सामासिक शब्द तयार झाला आहे तर यामध्ये पहिलं पद आहे राजा आणि दुसरं पद आहे वाडा. तर हे जे दोन शब्द आहे हेच दोन शब्द म्हणजे काय समासातील पद. म्हणजे ज्या वेगवेगळ्या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या निरनिराळ्या शब्दांना आपण काय म्हणतो समासातील पद. तर असा जो आपला सामासिक शब्द तयार झालेला असते ज्या वेगवेगळ्या पदांनी त्या शब्दाचा व्यवस्थित स्पष्टीकरण करून सांगणं म्हणजे समासातील काय करणे विग्रह करणे. थोडक्यात म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं आहे सामासिक शब्द कोणकोणत्या बघा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करून सांगण्याच्या जी काही पद्धत आहे म्हणजे हे स्पष्ट करून सांगण्याच्या पद्धतीसाठी आपण फोड करतो शब्दाची. तर त्या फोड करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात सामासिक शब्दाचा विग्रह करणे. येते लक्षामध्ये म्हणजे सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्याचा आपण फोड करतो. ह्या फोड करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात सामासिक शब्दाचा काय करणे विग्रह करणे. म्हणजे एकंदरीत थोडक्यात काय तर विग्रह म्हणजे काय सामासिक शब्द येते लक्षामध्ये सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दात केलेली मांडणी. सामासिक शब्दाची कमीत कमी शब्दात केलेली मांडणी म्हणजेच काय सामासिक शब्दाचे स्पष्टीकरण करून सांगणे म्हणजेच काय करणे विग्रह करणे. थोडक्यात सामासिक शब्दाचे आपण जे स्पष्टीकरण देणार ते कमीत कमी शब्दात आपण स्पष्ट करून सांगणे यालाच आपण काय म्हणू सामासिक शब्दाचा विग्रह करणे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 4 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो समासाचे मग एकंदरीत काय 4 प्रकार पडतात. त्याआधी आपण ही गोष्ट पटवून घेऊ की सामासिक शब्द जे आपण 4ही मुद्दे आता पाहिले ते पटवून देण्याचा थोडासा आपण प्रयत्न करूया. बघा समजा एक हा समजा उदाहरणार्थ हा असा एक शब्द आहे बघा राजाचा वाडा. राजाचा वाडामध्ये आपण काय करणार चा हा विभक्ती प्रत्ययाचा काय करणार आपण षष्ठी या प्रत्ययाचा लोप करणार षष्ठी विभक्तीतील चाचा आणि या दोन्ही पदाला आपण जोडून देणार. म्हणजे हा शब्द विभक्तीचा प्रत्ययाचा लोप करून आपण असा लिहितो राजवाडा. तर राजवाडा हा एक काय झाला आता सामासिक शब्द झाला. थोडक्यात राजवाडा हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून झाला आहे मग राजा आणि वाडा. मग हे दोन शब्द म्हणजेच काय राजवाडा या सामासिक शब्दातील पद आहे. म्हणजे राजवाडा या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद काय झालं मग राजा आणि दुसरं पद काय झाला वाडा. तर काही शब्दामध्ये आपण काय करतो तर उभ्याने अवयवाचा लोप करतो. जसा हा राम लक्ष्मण किंवा राम सीता हे दोन शब्द आहे. दोन्ही शब्दाचा परस्पर संबंध आपण उभ्याने अवयवाने दाखवू बरोबर आहे. म्हणजे राम आणि सीता. मग आता या शब्दांना आपण काय करतो हे वेगळे वेगळे झाले दोन शब्द. दोन्ही शब्दामधील परस्पर संबंध दाखवणारा उभयानी ओवेचा लोप करून आपण हा शब्द कसा उच्चारणार किंवा लिहिणार राम सीता हे दोन्ही शब्द आपण जोडून दाखवले आहे. म्हणजे हा एक जोड शब्द झाला. अशा उभयानी ओव्याचा लोप करून जोडलेल्या या तयार झालेल्या जोड शब्दाला असं लिहिण्याच्या पद्धतीला समास म्हणतात. तयार झालेल्या या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. आता हा जो समास झाला आहे हा सामासिक शब्दामध्ये या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद काय आहे मग राम आणि दुसरं पद आहे सीता. इथे लक्षामध्ये. तर काही वेळेस आपण वेगळेही शब्द वापरतो. जसं बल आहे बाहू ज्याच्या असा तो. जसं बघा बल आहे बाहूत ज्याच्या असा तो. तर यामध्ये आपण काय केलेलं आहे मित्रांनो. आता यामध्ये मुख्य कोणते दोन परस्पर संबंध दाखवले जाते दोन शब्दाचे तर बल आणि दुसरा बाहू. बल आहे बाहू ज्याच्या असा तो
म्हणजे तो कोणीतरी असेल, तिसरा अर्थ निघते आहे. संबंधी सर्वनामाचा उपयोग केला गेला यामध्ये. मग ह्या बाकीच्या सर्व शब्दांचा लोप करून आपण या शब्दांपासून एक जोडशब्द बनवतो आणि असं लिहितो बाहुबली. म्हणजे बाहुबली हा जो शब्द आहे, मग बाहुबली हा शब्द म्हणजे काय झाला, बाकीच्या शब्दांचा लोप करून असं अशा प्रकारे जोडण्याच्या या पद्धतीला समास म्हणतात थोडक्यात. आणि या बाहुबली या शब्दामध्ये कोणकोणत्या शब्दांना हा शब्द तयार झाला आहे किंवा समास झाला, तर बाहुबली हा बल आणि बाहू या दोन शब्दापासून तयार झाला. हे दोन शब्द म्हणजेच या बाहुबली या शब्दातील काय, पहिलं पद आणि दुसरे पद. येते लक्षामध्ये. ठीक आहे. थोडक्यात आपला जो समास हा टॉपिक आहे मित्रांनो, ठीक आहे, तर समास हा जो टॉपिक आहे, समासाचे नाही काय एकंदरीत 4 प्रकार पडतात. आणि समास हा जो शब्द असते सम अधिक आस, काय सम अधिक आस या संस्कृत शब्दांपासून ते समास हा या संस्कृत शब्दापासून काय तयार झालेला आहे, समास हा शब्द तयार झाला. समास या शब्दाचा अर्थ काय होतो आहे, एकत्रित करणे. समासचा अर्थ काय होते, एकत्रित करणे. मग आपण कशाला एकत्रित करतो, दोन शब्द किंवा दोन शब्दापेक्षा अधिक शब्दांचा परस्पर संबंध एकापुढे जे काही शब्द आलेले असतात आणि दर्शवतात त्यापैकी आपण इतर शब्दाचा लोप करतो आणि दोन शब्दाला जोडतो. दोन शब्दाला जोडून लिहिण्याच्या पद्धतीला म्हणतात समास. अशा या समासाचे मित्रांनो 4 प्रकार पडतात. ठीक आहे, 4 प्रकार. आजच्या सेशनमध्ये आपण अव्ययभाव समास हा चांगल्या प्रकारे आपण कव्हर करणार आहे. अशी तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो मी की ते जेणेकरून तुमचा अव्ययभाव समासावर प्रश्न जर आला तर मार्क जाणार नाही. लक्ष द्या. मग समासाचे 4 प्रकार म्हणजे पहिला प्रकार काय आहे, मग अव्ययभाव समास ज्यामध्ये पहिले पद प्रधान असते. दुसरा असतो तत्पुरुष समास ज्यामध्ये दुसरे पद प्रधान असते. त्यानंतर आहे तिसरा प्रकार म्हणजे द्वंद्व समास ज्यामध्ये दोन्ही पदे हे प्रधान असतात, उभयानी अव्ययानं दाखवलेले असतात विग्रहामध्ये. आणि चौथा आहे बहुव्रीही समास ज्यामध्ये बहुव्रीही समासामध्ये आपण संबंधी सर्वनामाचा उपयोग करत असतो. थोडक्यात हा जो अव्ययभाव समास असते मित्रांनो, हा क्रियाविशेषणासारखा नाही का, स्थलवाचक, रीतिवाचक आणि कालवाचक अर्थ यामधील शब्द दर्शवतात. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यावर त्या सामासिक शब्दातून किंवा विग्रहातून आपल्याला स्थलवाचक, कालवाचक आणि रीतिवाचक असे क्रियाविशेषणासारखे अर्थबोध होते, तशा शब्दांना म्हणतो आपण अव्ययभाव समास. अशा वेळेस सामासिक शब्दामधील पहिले पद हे काय असते, प्रधान म्हणजे महत्त्वाचे असते. येते लक्षामध्ये. आणि द्वंद्व समास हा जो तत्पुरुष समास आहे याचे 7 प्रकार असतात. तत्पुरुष समासामध्ये मित्रांनो नाम आणि विशेषण हे घटक महत्त्वाचे आहे, त्यावर आधारित हा समास आहे. द्वंद्व समासामध्ये नाही का उभयानी अव्यय असते. ठीक आहे, याचे 3 प्रकार आहे आणि बहुव्रीही समासाचे सुद्धा 4 प्रकार आहे. येते लक्षामध्ये. मग आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असते आणि संकल्पना महत्त्वाची क्लिअर होणं महत्त्वाचे असते. कारण इथंही विभक्ती तत्पुरुष आहे आणि इथं सुद्धा विभक्ती बहुव्रीही समास आहे. इथं नत्र तत्पुरुष समास आहे, तसाच नत्र बहुव्रीही सुद्धा आहे. एकाच सामासिक शब्दाचे एकापेक्षा जास्त प्रकारे पण आपण विग्रह करतो. म्हणजे एखाद्या जोड शब्दाला आपण एकापेक्षा जास्त समासात त्याचा उपयोग करून दाखवू शकतो किंवा ते त्या अँगलनं जर आलं असेल तर आपल्याला संकल्पना जर क्लिअर असेल तर आपण चांगल्या प्रकारे कमी वेळेत मार्क्स यामधले म्हणजे प्रश्न आपण सॉल्व्ह करून मार्क्स मिळवून घेऊ शकतो. तर अव्ययभाव समासासाठी काय लक्षात ठेवायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, अव्ययभाव समासासाठी काही उपसर्ग असतात. म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला उपसर्ग असतात. तर ते कोणते उपसर्ग आहे, मग यासाठी 3च गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. कोणती, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फारशी पहिली गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे संस्कृत उपसर्ग. आता यावर तुम्हाला एक तर समास विचारला जाईल किंवा समासाशी संबंधित भाग विचारला जाईल किंवा मग आपल्याला उपसर्ग घटित शब्द विचारला जाईल. येते लक्षामध्ये. आता बघा यामध्ये मग अव्ययभाव समासामध्ये मित्रांनो संस्कृत उपसर्ग असतात. संस्कृत उपसर्ग, ठीक आहे. एक तर संस्कृत उपसर्ग न जुळलेले जे काही शब्द असतात, संस्कृत उपसर्ग न जुळलेले जे शब्द असतात ते तुम्हाला उपसर्ग घटित शब्द म्हणून बी विचारले जाऊ शकते शब्दसिद्धीच्या अँगलनं. त्याचबरोबर लक्ष द्यायचं आहे समासासाठी पण विचारले जाऊ शकते. उपसर्ग कशाले म्हणते हे थोडंसं सांगून देतो मी तुम्हाला. बघा समजा एखादा शब्द असतो, जसा हा शक्ती हा एक शब्द आहे मित्रांनो, तर या एखाद्या शब्दाचा उपयोग कशा प्रकारे झाला यावरून मराठीमध्ये त्याचं व आपल्याला त्या शब्दाची जात ठरवा लागते. म्हणजे आपल्याला व्याकरणमध्ये बराच भाग रट्टा मारून क्लिअर केला आपण, तर मग तिथं संकल्पनावर जर प्रश्न विचारला गेला तर आपण फसून जाऊ. त्या घटकाशी निगडीत आपल्याला त्या संकल्पना क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. येत्या लक्षामध्ये.
शक्ती हा एक नाम आहे, दूध पिओ शक्ती मिलेगी असं म्हटलं तर शक्ती हा शब्द काय आहे? भावाचक नाम. आणि जर येते लक्षामध्ये, आणि जर शक्ती ही एखाद्या मुलीचं नाव असेल तर, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर तेव्हा तो विशेष नाम होऊन जाईल. आणि जर आपण जेव्हा एखाद्या शब्दाला सुरुवातीला काहीतरी जोडतो, एखाद्या शब्दाला सुरुवातीला काहीतरी आपण जोडतो, तेव्हा त्याला एखादा अक्षर किंवा शब्द जोडतो, तेव्हा तशा शब्दाला, जसं इथं मी यथा लिहून टाकलं, यथा हा काय शब्द जोडला, तर हा आता माझा शब्द नसून या शब्दाच्या आधी जोडलेला हा काय आहे? उपसर्ग. याला म्हणतो आपण उपसर्ग किंवा यालाच म्हणतात पूर्वप्रत्यय. काय म्हणतात? पूर्वप्रत्यय सुद्धा म्हणतात. पूर्वप्रत्यय म्हणजे पूर्वप्रत्यय एखाद्या शब्दाला जुळल्या जाते, त्यालाच आपण उपसर्ग म्हणतो. परंतु काही वेळेस काही कंडिशनमध्ये हाच शक्ती हा शब्द आहे, परंतु या शक्ती शब्दाला आपण सुरुवातीला काही अक्षर न जोडता शेवटी काही जोडलं, जसं इथं नाही का मान जोडलं, मग आता हा शक्तिमान शब्द झाला. आता हा काय झाला? मग एखाद्या शब्दाच्या शेवटी काही शब्द किंवा अक्षर जोडून येते, तेव्हा त्याला म्हणतो मित्रांनो आपण प्रत्यय. मग या प्रत्ययाचे पण प्रकार आहे, हा भाग पण महत्त्वाचा आहे. म्हणजे क्रियापदातील धातूला जुळले तर आख्यात प्रत्यय, नाम सर्वनामाला जुळले विभक्तीचे प्रत्यय वेगळे, आख्यात प्रत्यय वेगळे, चरम प्रत्यय वेगळे. येते लक्षामध्ये, त्यावरही आपण बघूच, लेक्चर घेऊ. तर इथे हे लक्षात ठेवायचं आहे, एखाद्या शब्दाच्या शेवटी काही अक्षर किंवा नाम जुळलं असेल तर त्याला म्हणतात प्रत्यय, आणि शब्दाच्या सुरुवातीला काही जुळलं असेल त्याला म्हणतात उपसर्ग. मग अव्ययभाव समास हा पूर्ण हा भाग का सांगत आहे? अव्ययभाव समास हा पूर्णच्या पूर्ण शक्यतो उपसर्गाशी संबंधित आहे. मग आपल्याला उपसर्ग जरी कळले तरी तुम्ही यावरचे मार्क जाऊ देणार नाही. आणि आयोग नाही का अव्ययभाव समासावरच शक्यतोवर प्रश्न या अलीकडे नाही का विचारले गेलेले आहे. येते लक्षामध्ये. तसं पूर्णच भाग समासातील महत्त्वाचा आहे, ठीक आहे. आणि जर यावर नाही आला तर हाच समास नाही का आपल्याला समास घटित क्रियाविशेषण म्हणून यामधले शब्द आलेले असतात. समास घटित क्रियाविशेषण, समास घटित विशेषण. पण अव्ययभावाचा उपयोग आपण जास्त करून क्रियाविशेषण या टॉपिकशी निगडीत आहे हा. येते लक्षामध्ये. याच्यामध्ये कोणते उपसर्ग जोडायचे आपल्याला बघा, हे कळलं तुम्हाला. उपसर्ग कायले म्हणते? शब्दाच्या सुरुवातीला काही अक्षर जोडून आले तर त्याला आपण उपसर्ग म्हणतो. मग आता यामध्ये संस्कृतचे उपसर्ग असतात. मग सर संस्कृतचे उपसर्ग कोणते आहे? लक्ष द्या मग, ठीक आहे. संस्कृतचे उपसर्ग आपल्याला पाहायचे आता. तर बघा मित्रांनो, आता उपसर्ग संस्कृतचे उपसर्ग आहे. मग संस्कृतच्या उपसर्गामध्ये काय आहे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. संस्कृतचे उपसर्ग आहे, मग इथं 4 उपसर्ग लक्षात ठेवायचे. किती? 4 उपसर्ग लक्षात ठेवायचे. कोणते कोणते? मग आ, यथा, बघा आ, यथा, प्रति आणि याव. 4च उपसर्ग तुम्हाला लक्षात ठेवणे आहे. कोणते कोणते? बघा, हा आहे पहिला या, आ, बघा आ, यथा आणि प्रति. आ, यथा, प्रति आणि याव. आ, यथा, प्रति आणि याव. येते लक्षामध्ये. यामध्ये आपल्याला किती उपसर्ग लक्षात ठेवायचे? 4. किती लक्षात ठेवायचं आहे आपल्याला? 4 उपसर्ग. परत लिहून सांगतो तुम्हाला, लक्षात आलं पाहिजे. लक्ष ठेवाल. मग कोणते कोणते आहे? आ आहे, आ, यथा, प्रति आणि याव. हे 4 उपसर्ग जोडून तयार झालेले जे काही शब्द असतात ते जर रीतिवाचक कालवाचक अर्थ दर्शवत असेल किंवा त्या शब्दातून असा अर्थ निघत असेल, तेव्हा त्याला काय समजायचं आहे आपल्याला? अव्ययभाव समास. येते लक्षामध्ये. त्यानंतर लक्षात ठेवायचं मित्रांनो, जसे संस्कृत उपसर्ग जोडणार आपण तसेच नाही का या शब्दांमध्ये काही नाही का फारशीचे उपसर्ग जोडलेले असतात. काय? फारशीचे उपसर्ग. मग बघा कोणते आहे सर ते? बघा फारशी उपसर्ग. फारशी उपसर्ग. तर मित्रांनो, फारशी उपसर्गामध्ये लक्षात द्यायचं आहे तुम्हाला, ट्रिक्सनुसार याला उच्चाराचा. बघा इथं 4 शब्द आधी लक्षात ठेवायचे. कोणते? गैर, बिन, हर आणि बर. गैर, बिन, हर, बर. मग 3 शब्द लक्षात ठेवायचे. 3 उपसर्ग. कोणते? बे, दर आणि बेला. बे, दर, बेला. एक ट्रिक सारखंच थोडंसं याला बोलकं करून टाकायचं, म्हणजे मग नंतर रट्टा मारायचं काम नाही. बघा कसे. आ, यथा, प्रति, याव. आ, यथा, प्रति, याव. हे संस्कृतचे उपसर्ग. आणि फारशीचे कोणते? गैर, बिन, हर, बर, बे, दर, बेला. अव्ययभाव समास झाला. आ, यथा, प्रति,
यावं, गैर, बिन, हर, बर, बे, दर, बेला अव्ययभाव समास झाला. म्हणजे संपूनच गेला या उपसर्गाने. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, मराठीमधील काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द असतात, ज्याला आपण मराठी शब्दांची पुनरावृत्ती किंवा द्विरुक्ती होऊन तयार झालेले अव्ययभाव म्हणजे द्विरुक्ती घटित अव्ययभाव. म्हणजे इथं एक पॉईंट आणखी लक्षात काय ठेवणार आपण, द्विरुक्ती घटित अव्ययभाव म्हणजे मराठीचे शब्दांची पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द ते जरी स्थलवाचक कालवाचक अर्थ दर्शल तर त्या शब्दांना सुद्धा आपण अव्ययभावाचे उदाहरण समजतो. कोणते, मराठी द्विरुक्ती घटित शब्द, मराठी द्विरुक्ती घटित पुनरावृत्ती झालेले द्विरुक्ती घटित, मराठी द्विरुक्ती घटित, मराठी द्विरुक्ती घटित शब्द. मग आता असे शब्द कोणते असतात, जसं घरोघरी, सालोसाली, वर्षोवर्षी, वारंवार, शनोशनी, पानोपानी असे शब्द. अशा शब्दांतून जर स्थलवाचक कालवाचक अर्थ प्रतीत होत असेल तशा शब्दांना सुद्धा आपण काय म्हणतो, अव्ययभाव समासाचे उदाहरण आपण मानतो. म्हणजे तुम्हाला इथं या उपसर्गांमध्ये असंच टेबलमध्ये काढून तुम्ही क्लिअर करू शकता. इथंच तुम्हाला एक वेळा रीडिंग झाली की तुम्हाला मग हे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर तुम्ही नाही का इथं हे लक्षात ठेवायचं, संस्कृत उपसर्ग म्हणजे आपल्याला एक तर संस्कृत उपसर्ग घटित शब्द म्हणून हे शब्द येऊ शकते किंवा सामासिक शब्द म्हणून पण. काही सामासिक शब्द हे संस्कृत उपसर्ग घटित सुद्धा असतात. हा पॉईंट इथून तुमचा कव्हर होणार. किंवा क्रियाविशेषणाचे भाग समास घटित क्रियाविशेषण म्हणून येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मग कोणते कोणते संस्कृतचे कोणते उपसर्ग आहे, 4, आ, यथा, प्रति आणि यावं. आणि फारशीचे उपसर्ग कोणते लक्षात ठेवणार आहे तुम्ही, गैर, बिन, हर, बर, बे, दर, बेला अव्ययभाव समास झाला. आणि मराठीचे काही पुनरावृत्तीचे शब्द. एक एक भाग आपण थोडक्यात बघूया. बघा, जसं आता बघा संस्कृत उपसर्ग कोणते आहे, तर 4 उपसर्ग तुम्हाला मी आता सांगितले कोणते कोणते आहे बा. बघा, आ आहे, यथा आहे, आ, यथा आणि प्रति. आणि त्याचबरोबर काय आहे मित्रांनो, यावं. ठीक आहे, हे 4 उपसर्ग म्हणजे थोडक्यात काय, तर जसा एखादा शब्द असतो, ठीक आहे, शब्द जसा असतो, मरण हा एक शब्द आहे येते लक्षामध्ये, किंवा एखादा जन्म हा शब्द आहे येते लक्षामध्ये, जन्म हा शब्द आहे, किंवा न्याय हा शब्द आहे, न्याय, किंवा शक्ती हा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, शक्ती येते लक्षामध्ये. त्याचबरोबर नाही का दिन हा शब्द आहे, दिन, किंवा वर्ष हा शब्द आहे, वर्ष येते लक्षामध्ये. त्याचबरोबर जीव हा शब्द आहे, जीव, किंवा चंद्र दिवाकरो शब्द आहे, चंद्र दिवाकरो हा शब्द आहे येते लक्षामध्ये. असे जे काही शब्द आहे दिसत आहे बघा, इथं बघा तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून परत लिहितो एक वेळा. बघा, समजा काही शब्द कसे आहे, जसा हा दिन शब्द लिहिला मी, बरोबर आहे, दिन, किंवा वर्ष शब्द लिहिला. आता हे एक फक्त शब्द आहे, याच्यात काही उपसर्ग जुळले आहे का, नाही, मूळचे शब्द आहे. याचबरोबर जीव हा शब्द आहे, त्याचबरोबर चंद्र दिवाकरो शब्द आहे, चंद्र दिवाकरो. आता हे जे शब्द आहे चंद्र दिवाकरो म्हणजे चंद्र सूर्य. ठीक आहे, आता हे जे मी लिहिलेले शब्द आहे मित्रांनो हे सर्व मूळचे शब्द झाले ना, हे एकच शब्द झाले. मग अशा शब्दांना सुरुवातीला काय संस्कृतचे काय उपसर्ग आपण जोडले समजा. म्हणजे इथं नाही का या शब्दाला आपण नाही का मरण हा शब्द आहे, या मरण शब्दाच्या आधी आपण नाही का आ लिहून टाकलं, आ हा आता इथं जोडल्यामुळं आ हा आता स्वर नाही राहिला, आ हा आता शब्दाच्या आधी आल्यामुळे तो एक उपसर्ग झाला संस्कृतमधला. आ जोडल्यामुळं या शब्दाला याचा अर्थ काय होऊन जाते, मरेपर्यंत. बघा, आमरण म्हणजे काय, जसं एखादं उपोषण वगैरे तुम्ही पाहिलेलं असेल ते राहते बोर्डवर काही लोकांच्या हातात, उपोषणावर जात असेल तर आमरण उपोषण आहे वगैरे वगैरे. म्हणजे मग हा याचा अर्थ काय होते, मरेपर्यंत. आमरण आ जोडल्यामुळे याला अर्थ काय प्राप्त झाला, मरेपर्यंत. जर आपण हा उपसर्ग समजा जोडलाच नाही तर मरण म्हणजे काय, मृत्यू. मरण म्हणजे मृत्यू. पण मरण या शब्दाला जर आपण काय केलं, शब्दाच्या सुरुवातीला आ जोडलं, मग आ जोडल्यामुळं या मरण शब्दातून मृत्यू असा अर्थ प्रतीत न होता मरेपर्यंत म्हणजे वेळेचा बोध होते. मरेपर्यंत म्हणजे वेळेचा बोध होतो. म्हणजे यातून कोणता अर्थ निघतो, मग कालवाचक येते लक्षामध्ये, कालवाचक. कालवाचक म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपला आ जोडल्यानं तयार झालेला आमरण या एक सामासिक शब्द झाला.
यामध्ये पहिलं पद आ आहे आणि दुसरं पद मरण आहे. पहिलं पद आ हा संस्कृत उपसर्ग आहे, दुसरं पद शब्द आहे मरण, आणि यापासून मरेपर्यंत असा विग्रह होतो आणि ज्यातून आपल्याला कशाचा बोध होते? या शब्दातून वेळेचा, कालवाचकचा. म्हणून क्रियाविशेषणासारखा याचा विग्रहातून अर्थ प्रतीत होतो, बोध होतो. म्हणजे नक्कीच हा काय? मग आता अव्ययभाव समास. अव्ययासारखा क्रियाविशेषणातून काय होते? अव्ययासारखा विग्रह होतो. येते लक्षामध्ये. त्याचबरोबर जसं जन्म हा शब्द आहे, जन्म या शब्दाच्या आधी आपण जर आ हा अक्षर जोडला, बरोबर आहे, म्हणजे स्वर आहे तो, पण आता जुळल्यानं उपसर्ग झाला. मग आ जन्म म्हणजे यातून सुद्धा आपल्याला आता अर्थबोध काय होते? आ जन्म म्हणजे काय? जन्मापासून. आता जन्मापासून असा विग्रह होतो, म्हणजेच जन्मापासून म्हणजेच थोडक्यात काय? कालवाचकचा अर्थ. इथूनही कालवाचकचा अर्थ प्रतीत होतो. येते लक्षामध्ये. याला काय लक्षात ठेवायचं? यथोपरी चिन्ह म्हणजे संक्षिप्त चिन्ह, यथोपरी चिन्ह. ठीक आहे, म्हणजे इथं जसं कालवाचक शब्द तसाच इथं आहे असं त्याचा अर्थ. बघा, उपरोलिखित म्हणजे वर जसं लिखित आहे तसं खाली पण आहे, इथं पण आहे, असं प्रतीत होतो या चिन्हातून अर्थ. ठीक आहे. बघा, न्याय या शब्दाच्या आधी आपण काय जोडलं? मग यथा न्याय. यथा शक्तीच्या आधी आपण यथा जोडलं. ठीक आहे, म्हणजे आता यथा न्याय. न्याय या शब्दातून आपण यथा जोडल्यानं यातून कोणता अर्थ निघते? आता यथा न्याय म्हणजेच काय? यथा न्याय म्हणजेच न्यायाप्रमाणे. न्यायाप्रमाणे. न्यायाप्रमाणे म्हणजे मित्रांनो रीतिवाचकचा अर्थ बोध होते. रीतिवाचक. त्याचबरोबर यथाशक्ती म्हणजे काय? शक्तीप्रमाणे. यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. शक्तीप्रमाणे म्हणजेच काय? रीतिवाचकचा अर्थ बोध होईल. येते लक्षामध्ये. म्हणून हे उपसर्ग कशाचे झाले? उपसर्ग जोडल्याने या शब्दांना रीतिवाचकचा अर्थ बोध होते किंवा अर्थ प्रतीत किंवा तसा अर्थ लागू होतो. म्हणून यातून हा काय झाला? अव्ययभाव समास झाला. आता त्यानंतर बघा, दिनच्या आधी आपण प्रति शब्द जोडलं. प्रतिदिन. येते लक्षामध्ये. प्रति हा उपसर्ग जोडला. प्रतिदिन, प्रतिवर्ष. येते लक्षामध्ये. प्रति जोडल्याबरोबर या शब्दातून काय अर्थ निघाला? आता प्रत्येक दिवशी. प्रतिदिन म्हणजेच काय? प्रत्येक दिवशी. प्रत्येक दिवशी म्हणजे आपण इथं काय? प्रत्येक दिवशी म्हणजेच कालवाचकचा अर्थ बोध होईल. कालवाचक. त्याचबरोबर मित्रांनो जसं प्रतिवर्ष आपण म्हणतो, त्या प्रतिवर्षाचा अर्थ पण काय झाला? प्रत्येक वर्षी. प्रत्येक वर्षी म्हणजे पण काय? कालवाचक. येते लक्षामध्ये. आता इथं नाही का आपण यावत जीव म्हणजे इथं नाही का आपण यावं हा उपसर्ग जोडला. याला सुद्धा यावं हा उपसर्ग जोडल्या जाईल. मग जसे हे यावं हे नाही का उपसर्ग जोडल्या जाईल, त्यातून मग आता बघा, यावत जीव म्हणजेच काय? जीव असेपर्यंत. जीव असेपर्यंत म्हणजे थोडक्यात काय? कालवाचक. येते लक्षामध्ये. त्याचबरोबर यावत चंद्र दिवा करो म्हणजे काय? चंद्र सूर्य असेपर्यंत म्हणजेच चंद्र सूर्य असेपर्यंत. चंद्र सूर्य असेपर्यंत म्हणजेच काय? कालवाचक. म्हणजे आपल्याला इथं लक्षात येते आहे. तुम्हाला असं जर शब्द आलं तर लक्षात काय ठेवायचं आहे? सोपी आयडिया आहे बघा. असे लक्षातच ठेवून घ्यायचं. बघा, एखादा बघा, मरण हा शब्द आहे. मग मरण शब्दाच्या आधी काय आलं? आ. म्हणजे हा उपसर्ग घटित शब्दही झाला आणि सामासिक शब्दही झाला. आणि मरण जोडल्यामुळं, पहिलं पद जोडल्यामुळं हा इथं पहिलं पद काय झाला? मग प्रधान. कारण पहिलं पद जोडल्यामुळंच तुमच्या या शब्दाला काय? कालवाचक, रीतिवाचक, स्थलवाचक असे अर्थ इथं प्राप्त होतात. म्हणजे अव्ययासारखा याचा उपयोग होतो. बरोबर आहे. म्हणून आपल्याला इथं लक्षात येते, संस्कृतमधील यथा, प्रति हे उपसर्ग एखाद्या शब्दाला जोडून तयार झालेला जो जोड शब्द असते, त्यातून इथं कालवाचक, रीतिवाचक असे अर्थ प्रतीत होतात, निघतात. म्हणून हे काय झाले? अव्ययभाव समासाचे उदाहरण राहील. ठीक आहे. त्याचबरोबर मग जसे आपण नाही का फारशीचे म्हटले, फारशीचे काही उपसर्ग असतात मित्रांनो. फारशी भाषा जी आहे त्यामधील मग गैर, बिन, ठीक आहे, हर, बर, गैरबिन, हरबर, बे, दर आणि बेला. बेला अशी जी काही फारशी भाषेतले काही उपसर्ग असतात, आणि असे उपसर्ग एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला आपण जेव्हा जोडतो, त्यातून जर स्थलवाचक, रीतिवाचक, कालवाचक असा जर अर्थ निघत असेल किंवा त्या शब्दांना असे अर्थ प्राप्त होत असेल, तेव्हा त्यांना सुद्धा अव्ययासारखा क्रियाविशेषणामध्ये आपण उपयोग करू शकतो. म्हणून त्यांना पण काय म्हणायचे आहे? अव्ययभाव समासाचे उदाहरण. जसं बघा, समजा एखादा शब्द आहे, येते लक्षामध्ये. समजा आपण आधी जर फक्त असंच लिहिलं मी,
हजर हा शब्द लिहिला म्हणजे एक शब्द आहे फक्त हा, येत्या लक्षामध्ये. त्याचबरोबर याला काही जुळला का नाही मूळचा अर्थ येत्या लक्षामध्ये. शिस्त हा शब्द लिहिला, शिस्त हा शब्द लिहिला, ठीक आहे. त्याचबरोबर जसं एखादा धोक बिन शर्त शब्द लिहिला, धोक हा शब्द लिहिला, ठीक आहे. त्याचबरोबर रोज हा शब्द लिहिला, घडी हा शब्द लिहिला. म्हणजे असे काही शब्द जर आपण लिहिले, घडी, ठीक आहे, तुम्हाला कळावे म्हणून आधी शब्द लिहून घेऊ आपण, बरोबर आहे. हुकूम हा शब्द, हुकूम हा एक शब्द आहे. शक हा शब्द, ठीक आहे. रोज हा शब्द आणि त्याचबरोबर परत समजा हा शक शब्द आला. आता बघा हे जे मी लिहिलेले आहे पांढऱ्या रंगामध्ये हे सर्व मूळचे शब्द झाले येत्या लक्षामध्ये. हे काय झाले? मूळचे शब्द झाले. आणि जर आपण या शब्दांच्या आधी, बरोबर आहे, या शब्दांच्या आधी आता हे जे फारशीमधले काही आपण उपसर्ग त्यांना जर सुरुवातीला जोडले येत्या लक्षामध्ये, म्हणजे समजा मी इथं काय जोडला, गैर शब्द जोडला, गैर हजर होऊन जाईल, गैर शिस्त होऊन जाईल, ठीक आहे, गैर शिस्त. मग गैर हजर म्हणजे काय? हजेरीशिवाय, हजेरीशिवाय, हजेरीशिवाय असा अर्थ गैर शब्द लिहिल्यामुळं होतो. गैर शब्द जर आपण उपसर्ग नाही जोडला तसा अर्थ बोध होईल का? त्यातून नाही होणार. मग गैर हजर म्हणजेच काय? हजेरीशिवाय म्हणजे काय? रीतिवाचक मित्रांनो, म्हणजे रीतिवाचक असा अर्थ निघते यातून, रीतिवाचक येत्या लक्षामध्ये. तसंच गैर शिस्त म्हणजे काय? शिस्तीशिवाय. आता शिस्तीशिवाय म्हणजेच थोडक्यात शिस्तीशिवाय. आता शिस्तीशिवाय म्हणजे थोडक्यात काय आहे? मग रीतिवाचकचा अर्थ बोध होते. बिनशर्त म्हणजे इथं नाही का आपण काय केलं? बिनशर्त लिहिलं असा. बिन शब्द आपण उपसर्ग दाखवला, इथं बिन उपसर्ग जोडेल आणि बिन धास्त हा शब्द बिन धोक शब्द होऊन जाईल. बिन धोक, हर रोज, हर घड़ी, हर रोज, हर घड़ी, ठीक आहे. बर हुकुम, बेशक, हर रोज, दररोज, इथं हर झाल्या तर दर लिहू, दररोज, आणि बेलाशक. म्हणजे आता आपण काय केलेलं आहे, जे मूळचे शब्द होते त्यांच्या आधी काही काय फारशीतले काय उपसर्ग जोडले. आता हे उपसर्ग जोडल्यामुळे या शब्दांचा जो अर्थ होतो, म्हणजे या सामासिक शब्दाला परस्पर संबंधानं आपण त्या दोन पदाचा परस्पर संबंधासाठी काही विभक्ती प्रत्यय किंवा काही शब्दाचा आधार घेऊन आपण त्याचा विग्रह करणार, म्हणजेच त्याची फोड करणार, खुलासा करणार, स्पष्टीकरण करणार. असं स्पष्ट करून सांगण्यासाठी जी फोड करावी लागते त्या दोन शब्दाची, त्यालाच म्हणतात समासाचा विग्रह करणे. म्हणजे थोडक्यात बिनशर्तचा अर्थ काय होतो? मग इथं बिनशर्त म्हणजे काय? शर्तीशिवाय, शर्तीशिवाय. मग शर्तीशिवाय म्हणजे मित्रांनो काय? शर्तीशिवाय म्हणजे रीतिवाचक. बिनधोक, धोक्याशिवाय. आता धोक्याशिवाय हा जो शब्द आहे याचाही अर्थ काय होतो? मग रीतिवाचकचाच. हर रोज, हर रोज म्हणजे थोडक्यात काय? मग हर रोज म्हणजे काय? हर रोज म्हणजे काय? प्रत्येक दिवशी. हर रोज म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी. आता तुम्हाला करायचं काय आहे, आणखी ट्रिक सांगतो मी, हे आधी लिहून घेऊ. अशा प्रकारे प्रत्येक दिवशी म्हणजेच कालवाचकचा अर्थ बोध होते. एक ट्रिक सांगतो तुम्हाला काय करायचं आहे, कालवाचक. तर असं आपण हे समजा आपण अभ्यासून राहिलो, ठीक आहे, हे पूर्ण रट्टा मारून नाही ठेवायचे, काही गोष्टी लक्षात ठेवायचे. मी सांगतो तुम्हाला, आधी हे बघून घेऊ आपण. हर घडी म्हणजे काय? प्रत्येक वेळेस, प्रत्येक वेळेस, हर घडी. त्याचबरोबर बर हुकूम म्हणजे काय? हुकुमाप्रमाणे. हा शब्द शब्दयोगी अवयवामध्ये पण वापरलेला असतो, रीतिवाचक शब्दयोगी अवयव. बर हुकूम, बरोबर आहे. अशा प्रकारे जसं आता आपण ते आधी पुराण काळात पत्रव्यवहार व्हायचे तर त्याचे खाली राहायचे ना बर हुकूम, म्हणजे हुकुमाप्रमाणे जे बी काही आदेश वगैरे असेल किंवा जे काही आता काही राजाकडून काही जे लोकांसाठी काही प्रथा सूचना असेल, जे बी असेल ते. त्याचबरोबर आता कसं राहते, तुम्ही वाचनालयात वगैरे जाता तर ते काहीतरी नोटीस लावल्या जाते नोटीस बोर्डवर, आणि खाली काय असते? आज्ञाप्रमाणे, आदेशान्वय, आदेशान्वय. मग त्या काळात आदेशान्वय न लिहिता काय?
बरहुकूम असं लिहिलं जाय पत्रव्यवहारामध्ये काही ठिकाणी. फारशी उपसर्ग आहे यामध्ये बर हा. तर इथं लक्षात ठेवायचं बरहुकूमचा अर्थ काय होती मग हुकुमाप्रमाणे. बरहुकूम म्हणजे मित्रांनो काय हुकुमाप्रमाणे लक्षात ठेवाल. हुकुमाप्रमाणे. मग आता हुकुमाप्रमाणे म्हणजे यातून काय प्रतीत होती आहे रीतिवाचकचा. हुकुमाप्रमाणे म्हणजे रीतिवाचक. त्याचबरोबर बेशक. बेशक म्हणजेच काय मग शंकेशिवाय. बेशक शक हा शब्द म्हणजे शंकेशिवाय. शंकेशिवाय. शंकेशिवाय म्हणजे यातून काय रीतिवाचकचा अर्थबोध होते येते लक्षामध्ये. त्याचबरोबर हर रोज. हर रोज म्हणजे काय मग मित्रांनो प्रत्येक दिवशी. हर रोजचा अर्थ शेवटी काय होतो प्रत्येक दिवशी. प्रत्येक दिवशी. प्रत्येक दिवशी. मग प्रत्येक दिवशी म्हणजेच काय कालवाचक. कालवाचक येते लक्षामध्ये कालवाचक अशा प्रकारे. आणि बेला शक म्हणजे काय शंकेशिवाय. शंकेशिवाय म्हणजे रीतिवाचक लक्षात ठेवायला येतं. बेलाशक म्हणजे शंकेशिवाय म्हणजे रीतिवाचक येते लक्षामध्ये. म्हणजे थोडक्यात सांगायचा अर्थ काय आहे की हजर, शिस्त, शर्त, धोक, रोज असे वेगवेगळे शब्द असतात आणि काही शब्दामधून रीतिवाचक, स्थलवाचक, कालवाचक त्याच्या मूळ रूपातून अर्थ प्रतीत होत नाही. म्हणून आपण अशा शब्दांना शब्दाच्या सुरुवातीला काय करतो फारशीमधील गैर, गैर, बिन, हर, बर, बे, दर, बेला असे आपण काय करतो काही शब्द किंवा काही अक्षरं काही शब्दांना इथं शब्द जोडलेले आहे. हे सर्व शब्दाच्या आधी आलेले हे शब्द म्हणजेच काय झाले प्रत्यय झाले. पूर्व प्रत्यय. प्रत्ययच आहे पण पूर्व प्रत्यय आहे ज्याला आपण उपसर्ग म्हणू. असे उपसर्ग जोडून तयार झालेले हे शब्द आता कालवाचक, रीतिवाचक, स्थलवाचक अर्थ दाखवते. याच्यात स्थलवाचक नाही आला पण रीतिवाचक, कालवाचकचा उपयोग झाला याच्या आधी पण तसंच. तर अशा शब्दांना आपण काय म्हणतो अव्ययभाव समासाचं उदाहरण. स्थलवाचकचा खास करून काही शब्द आहे याच्यात आपण काही शब्द घेतले. स्थलवाचकचे पण यानं तयार होणारे शब्द असतात. मराठीत ते द्विरुक्ती घटित शब्द असतात शक्यतो असे शब्द. मग आता बघा मराठीमधील शब्दाचे द्विरुक्ती म्हणजे पुनरावृत्ती होऊन बनलेले जे काही जोड शब्द असतात तशा सामासिक शब्दांना आपण काय म्हणतो द्विरुक्ती घटित अव्ययभाव. तर द्विरुक्ती घटित अव्ययभाव समास. द्विरुक्ती घटित अव्ययभाव समास म्हणजे हा शेवटी आहे काय समास. तर हा सुद्धा तुमचा अव्ययभाव समासाचाच प्रकार आहे. जसं मराठीमधला द्विरुक्ती घटित म्हणजे कसं जसं बघा घरोघरी. मग आता घरोघरी हा एक सामासिक शब्द आहे. घरोघरी मातीच्या चुली असं बोलले आपण ऐकलं असेल आधी पण. किंवा घरोघरी शिवाजी जन्माला यावा शिवाजी राजे बरोबर आहे. मग आता घरोघरीचा अर्थ काय होते प्रत्येक घरी. घरोघरी म्हणजेच काय मित्रांनो काय होईल याचा विग्रह प्रत्येक घरी. मग आता प्रत्येक घरी म्हणजेच काय प्रत्येक घरी म्हणजेच कोणता अर्थबोध होते यातून स्थळाचा. स्थळाचा बोध म्हणजे स्थलवाचक. स्थलवाचकचा बोध होतो. असा स्थलवाचक शब्द मराठीमधला हा पुनरावृत्ती किंवा द्विरुक्तीहून तयार झालेला हा शब्दसुद्धा काय आहे आता अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. याचासुद्धा उपयोग आपण वाक्यातील क्रियेबद्दल माहिती देण्यासाठी करू शकतो. म्हणजे त्यावेळेस त्याला समास घटित क्रियाविशेषण म्हणायला लागेल मग येते लक्षामध्ये. याचबरोबर आपण असे म्हणू शकतो वर्षोवर्षी. वर्षोवर्षी म्हणजेच काय प्रत्येक वर्षी. प्रत्येक वर्षी म्हणजे काय कालवाचक. कालवाचक. गल्लोगल्ली काय गल्लोगल्ली असे बरेच शब्द आहे. मग आलं का लक्षात गल्लोगल्ली. गल्लोगल्ली. गल्लोगल्ली म्हणजे प्रत्येक गल्लीत. प्रत्येक गल्लीत. प्रत्येक गल्लीत म्हणजेच काय स्थलवाचक. स्थलवाचक. तर अशा प्रकारे आपला हा अव्ययभाव समास इथं संपला. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अव्ययभाव समासासाठी एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पूर्ण घटकावरून
थोडक्यात म्हणजे काय करायचं आहे, इथं तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, अव्ययभाव समास म्हणजे काय, तर काही फारसी आणि संस्कृत उपसर्ग जुळून तयार झालेले सामासिक शब्द. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं फक्त अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद हे प्रधान असते आणि अव्ययभाव समासाच्या सामासिक शब्दात पहिलं पद हे काय असते, संस्कृत उपसर्ग, ज्याला आपण म्हणू आ यथा प्रति यावं. आणि फारसी म्हणजे कोणते, गैर, बिन, हरभर, बेदर, बेला. अव्ययभाव समास झाला. मराठीतले काही द्विरुक्तिगठित शब्द. तर या सेशनमध्ये आपण अव्ययभाव समास हा घटक कव्हर केला. अव्ययभाव समास तुमचे जेवढे ते शब्द आहेत त्याच्यापेक्षा यावरच तुम्ही काम करजा. संस्कृतमधले 4 उपसर्ग, आ यथा प्रति यावं, आणि फारसीमधले काही सातक शब्द जसं गैर, बिन, हरभर, बे, दर, बेला हे उपसर्ग यानं जुळलेले शब्द, स्थलवाचक, कालवाचक, अर्थदर्शन ते अव्ययभाव समासाचे उदाहरण असतात. त्याचबरोबर मराठीतील द्विरुक्तिगठित शब्द एवढा भाग इथं आपण कव्हर केला. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, मग आपला एक कोर्स आहे. या सेशनमध्ये आपण मराठी हा घटक कव्हर केला, मराठीमधील समास हा घटक, आणि मराठी व्याकरण बेसिक टू ॲडव्हान्स हा कोर्स आपण काय तयार केलेला आहे. तो प्ले स्टोअरवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल काही दिवसात. तो तुम्हाला जॉईन करायचा आहे. जर तुम्हाला त्यामध्ये बराच भाग कव्हर केलेला आहे आपण. आणि शब्दसिद्धीचा जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर तो सुद्धा तुम्हाला 26 जानेवारीच्या आधी मिळून जाणार आहे. शब्दसंधी आणि ट्रिक्स, शब्दसिद्धी आणि ट्रिक्स. ठीक आहे, तर इथंच थांबूया आपण. धन्यवाद.